महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते. तिला शांकभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असे म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवसुक्ते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात. समुद्रसपाटीपासून 5,000 फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांच्या तर वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांडर नावाचा पर्वत आहे. तोच हा मांडरगड. अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी सातारण वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते. शिवाय पूर्वेकडून शिरवळवरून लोहोम जगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे. पायथ्याच्या जगलवाडीतही देवीचे छोटेखाने मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे. त्यानंतर टप्प्यावर मांडवी ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे. स्थानिक लोक तिला मंडाई असे म्हणतात. मंदिरासमोर गोमुख तीर्थ आहे. जलकुंड आहे. द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजाचा रत्नासुराचा सेनापती देवीला लाख्यासुराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाय पार्वतीला हाक मारली होती. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले. पौष महिन्याच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांडवी ऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले. त्यांनी हिरडाच्या झाडावर आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली. त्या ठिकाणी मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्यालाच मांडेश्वर असे म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे. शेवटच्या टप्प्यावर भव्य 2 महाद्वार आहेत. तेथून जवळपास 125 पायऱ्या चढाव्या लागतात. मध्यावर उजव्या बाजू रामभक्त हनुमानाची 5 फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराच्या सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह 3 खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची 2 फुटी उंचीची शेंदूर चर्चेत महिषासुरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हातात राक्षसाची शेंडी धरली आहे. मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी चोळीने नेसवलेली असते. हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खणनारळाने भरतात. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोरच 2 मोठ्या दीपमाळा आहेत. त्याच्या उजवीकडे सेवक गोंजी बाबा म्हणजेच गोविंद बुवा तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांची मंदिरे आहेत. याशिवाय गडावर मरी माता, लक्ष्मी आई, गंगाजी बाबा, तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमानांचा तांडा असून गडाला 52 वीरांचा वेढा आहे. पौष यात्रेच्या 2 दिवस अगोदर जागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जाते. या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मोजे बोबगावच्या फडतरे यांना असतो. गावोगावची भक्त मंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल, ताशा, हलगी, संबळ, झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात. यात्रेला महाराष्ट्रासकट देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. शांखभरी पौर्णिमेशिवाय नवरात्रातही काळूबाईला मोठी यात्रा भरत असते. काळूबाईच्या नावानं चांग भलं आणि बोल मांढरच्या काळीचं चांग भलं या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो. मंदिराचे स्वरूप. देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमांडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याने दिसते. सह्याद्री पर्वतरांगेतील एक उंच समुद्र सपाटीपासून 4,650 फूट टेकडीवर हे मंदिर आहे.